नमस्कार दोस्तांनो, बोलती गुहा ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. भेटूया चतुर कोल्ह्याला आणि सिंहाला. पीके लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोलती गुहा. एकदा एक सिंह दिवसभर जंगलात फिरत होता, पण त्याला एकही शिकार सापडली नाही आणि शिकारीच्या शोधात तो खूप थकून गेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली. सिंहाने दीर्घ उसासा टाकला. स्वतःशीच म्हणाला, ठीक आहे, मी आता खूप थकलो आहे, त्यामुळे मी आज उपवास करत आहे. आता मी शिकार शोधू शकत नाही. सिंह आजूबाजूला पाहत त्याच्या गुहेकडे जात होता, पण जाताना त्याला एक दुसरी गुहा दिसली. त्याने विचार केला, मला इथे पाहू दे, कदाचित मला या गुहेत एखादी शिकार सापडेल आणि माझा उपवास देखील टळेल. असा मनातल्या मनात विचार करतच सिंह त्या दुसऱ्या गुहेजवळ गेला. सिंह गुहेत गेला, पण ती रिकामी होती. आता इथे देखील सिंहाने दीर्घ श्वास सोडला. मग त्याच्या मनात आणखीन एक विचार आला. त्याने एकदा गुहेच्या बाहेर डोकावले आणि त्याच्या एक लक्षात आले की आता संध्याकाळ होत आलेली आहे, म्हणजेच लवकरच अंधार पडणार आहे बाहेर. या गुहेत राहणारा कोणताही प्राणी नक्कीच परत येईल. मी इथेच लपून राहीन आणि इथे राहणारा प्राणी मध्ये आला की त्याला शिकार बनवून माझी भूक भागवेन, म्हणजेच त्या प्राण्याला मी खाऊन टाकेल, त्या प्राण्याची मी शिकार करेल आणि माझा उपवास देखील टळेल आणि माझी भूकही भागवेल. हा विचार मनात येताच त्याला खूप आनंद झाला आणि तो तेथेच लपून बसला. सिंह गुहेत शांतपणे बसला होता आणि तो आता त्याची शिकार येण्याची वाट पाहू लागला. आता हळूहळू सूर्य मावळतीला जात होता आणि अंधार पडण्याच्याच बेतात होता. त्याच्यामुळे सिंह थोडा निश्चिंत झाला की आता अंधार पडल्यावर आपल्याला शिकार मिळेल. पण गुहा एका कोल्ह्याची होती आणि कोल्हा तर फार चतुर प्राणी आहे. थोड्या वेळाने कोल्हा आजूबाजूला पाहत, आसपासचा कानोसा घेत, ऐकत आणि वास घेत तो गुहेजवळ पोहोचला. पण अचानक तो थांबला. तो स्वतःशीच म्हणाला, अरे, हे सिंहाच्या पंजाचे ठसे आहेत. गुहेत जाणारे चिखलाचे ठसे दिसतात, पण गुहेतून बाहेर जाणारे सिंहाच्या पंजाचे ठसे कुठे आहेत? म्हणजे सिंह आपल्या गुहेत दडून बसलाय? तो बाहेर गेलाच नाहीये. तो नक्कीच माझी शिकार करण्याच्या विचारात दिसतोय. त्याला समजले की सिंह गुहेत त्याचीच वाट पाहत असावा. तो स्वतःशी म्हणाला, बरे झाले, सूर्यास्ताच्या आधी मी गुहेत परतलो. हे चांगले झाले. जर मी अंधारात आलो असतो तर मला सिंहाच्या पंजाच्या खुणा दिसल्याच नसत्या आणि मी सहजपणे आत म्हणजेच गुहेत शिरलो असतो आणि मी त्याचा शिकार झालो असतो. कोल्ह्याने तेथेच थांबून थोडा वेळ विचार केला. मग त्याने ठरवले की आता एवढ्या अंधारात आपल्याला गुहेत जाणे तर आवश्यक आहे, कारण तो रात्रभर असा उघड्या जंगलात तर राहू शकत नाही. पण मग आता काय करावे? सिंहाला गुहेच्या बाहेर कसे काढावे हा तो विचार करू लागला. कारण जर तो बाहेर राहिला तर कोणीतरी जंगली प्राणी त्याला नक्कीच मारून टाकेल. त्याने विचार केला. त्याला एक युक्ती सुचली. मग शेपूट हलवत तो म्हणाला, गुहे, अरे गुहे, गुहे. कोल्हा थोडा वेळ गप्प राहिला. मग तो पुन्हा म्हणाला, गुहा, अरे गुहा, आज तू का बोलत नाहीस?
दररोज जेव्हा मी म्हणतो गुहा अरे गुहा, तेव्हा तू म्हणतोस चला चला आजचा दिवस कसा होता, आज चला. पण आज तू काहीच का बोलत नाही? तू मला घाबरलीस का? गुहेत लपलेल्या सिंहाने कोल्ह्याचे हे शब्द ऐकले. सिंहाने विचार केला, कोल्हा आल्यावर ही गुहा दररोज असेच बोलत असेल. कदाचित ही गुहा मला घाबरते आज, म्हणूनच गुहा बोलू शकत नाहीये. मग जर मी गुहेऐवजी उत्तर दिले तर कोल्ह्याला नक्कीच वाटेल की गुहेनेच उत्तर दिले. सिंह असा विचार करतच होता की थोड्या वेळाने कोल्हा पुन्हा म्हणाला, गुहा अरे गुहा. तेवढ्यात आत लपलेला सिंह हळू आवाजात म्हणाला, ये ये, आजचा दिवस कसा होता? सिंहाचा आवाज कितीही कमी असला तरी तो कुठेही लपू शकतो का? कारण सिंह तर जंगलाचा राजा असतो. त्याचा आवाज गुहेतून घुमत होता. म्हणजेच अक्षरशः गुहेच्या आसपासचे सर्वच प्राणी सिंहाचा आवाज ऐकून सावध झाले आणि कोल्ह्यालाही त्याच्या चतुराईमुळे खात्री पटली की सिंह त्याच्या गुहेच्या मध्ये लपून बसलाय. इतके बोलून सिंह शांत झाला. सिंहाला वाटत होते आता कोल्हा गुहेत प्रवेश करेल, पण त्याऐवजी त्याचा आवाज आला, अहो सिंह महाराज, गुहा कधी बोलते का? काहीही. बर, राम राम, येतो मी, तुम्ही आराम करा. सिंहाने गुहेतून बाहेर डोकावले तेव्हा त्याला दिसले की कोल्हा वेगाने तेथून पळून जात होता आणि अशा प्रकारे कोल्ह्याने त्याच्या चतुराईने आणि बुद्धीने स्वतःचे प्राण वाचवले. मूर्ख सिंह गुहेतच राहिला आणि कोल्हा आपले प्राण वाचवण्यात यशस्वी झाला. काय मग मुलांनो, आवडली का गोष्ट? या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात आणि तुम्हाला या गोष्टीतून काय आवडले नक्की सांगा. परी राणी, मी कोल्ह्याकडून शिकले की आपल्याला जर संशय वाटला ना तर आपण सावधगिरी बाळगावी. जशी कोल्ह्याने गुहेलाच प्रश्न विचारून संकटाची खात्री करून घेतली आणि संकटाला न घाबरता स्वतःच्या युक्तीने स्वतःचेच प्राण वाचवले. अगदी बरोबर. म्हणूनच तुम्ही हुशार मुलं आहात. मग रोजच्या आयुष्यातही तुम्ही असे सतर्क राहाल ना? रोजच्या आयुष्यात जगताना तसेच मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरताना असेच सतर्क राहा, निरीक्षण करा आणि हुशारीने निर्णय घ्या. म्हणूनच गोष्टीचे तात्पर्य असे की संकट काळी घाबरून न जाता आपल्या बुद्धीचा, आपल्या चतुराईचा वापर करून कोणत्याही समस्येतून, मोठ्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू शकतो. नेहमी सतर्क राहून आणि विचारपूर्वक कृती करा, कारण शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.